नमस्कार, इंडियन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे फ्रूट चाट। तर ही सर्व फळे चांगली स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत। फ्रूट चाट बनवण्यासाठी एक सफरचंद, एक संत्री, एक मोसंबी, लिंबू थोडेसे वापरायचे आहे आपल्याला, अर्धा चमचा रस आणि डाळिंब घेतलेले आहे। 2 चिमूट सैंधव मीठ आणि पाव चमचा चाट मसाला आणि आता हे सर्व फळे आपण लहान लहान काप करून घ्यायचे आहेत। मोसंबी आणि संत्री याची वरची साल काढून त्याच्या फोडी काढून घ्यायच्या आहेत आणि सफरचंदचे सुद्धा लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत। फ्रूट चाट बनवण्यासाठी इथे मी मोसंबी, सफरचंद, संत्री आणि डाळिंब घेतलेले आहेत। तर तुम्ही कोणत्याही प्रकारची फळे घेतली तरी चालतील। याच्यामध्ये सैंधव मीठ, चाट मसाला आणि लिंबू रस वापरून हा फ्रूट चाट खूप छान लागतो आणि तुम्ही नक्की करून पहा। अशा पद्धतीने केला तर खूपच सुंदर होईल। मोठी माणसे, लहान मुले सर्वांनाच आपणाला फळे आवडत असतात आणि अशा पद्धतीने जर फ्रूट चाट बनवून दिला तर सर्वजण आवडीने खातील। आता आपण डाळिंब सोलून घेऊया। डाळिंबाचे दाणे 2 ते 3 चमचे टाकले तरी चालेल। आता मोसंबी, सफरचंद आणि संत्री याचे काप करून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आपण हे डाळिंबाचे दाणे मिक्स करायचे आहेत। याच्यामध्ये आता आपण सैंधव मीठ टाकूया आणि चाट मसाला घेतलेला आहे पाव चमचा, तो याच्यामध्ये घालूया आणि अर्धा चमचा लिंबाचा रस, हे सर्व मिक्स करायचे आहे। पहा, सगळीकडे मसाला लागेल असे हे मिक्स करून घ्यायचे आणि काटा चमच्याने किंवा हाताने खाल्ले तरी काही हरकत नाही। चाट मसाला आणि सैंधव मीठ टाकल्यामुळे खूप स्वादिष्ट लागत आहे। तर आपला हा फ्रूट चाट खाण्यासाठी तयार झालेला आहे।
आणि इकडे हा बघा माझा नातू, याचं नाव आहे श्रेयान. हा 2 वर्षाचा झालेला आहे. सारखा आजी अण्णा करत असतो. रेसिपी बनवत असलं की सारखा मध्ये मध्ये येतो आजी आजी करत. आता पहा कसा खेळत बसलेला आहे. तर आपला हा फ्रूट चाट खाण्यासाठी तयार झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.